मुली पटवण्याची स्पर्धा आणि त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झालेला आहे। परतवाडामधील लैंगिक शोषण आणि व्हायरल व्हिडिओचं हे प्रकरण अयान अहमद उजेर खानच्या वादातून या प्रकरणाचा पर्दाफाश झाला। आरोपी अयान अहमद आणि उजेर खान यांच्यामध्ये शर्यत लागली होती। कोण जास्त मुलींना पटवणार याची या दोघांमध्ये शर्यत लागली होती। कोण जास्त मुलींना मोहात पाडणार याची देखील या दोघांमध्ये शर्यत होती। आरोपी अयान मुलींसोबतचे व्हिडिओ उजेर खानला पाठवत होता। पैशाच्या वादातून अयान आणि उजेरमध्ये टोकाचा वाद झाला। रागाच्या भरामध्ये उजेरनं अयानचा काटा काढण्याचा प्लॅन केला आणि रागातून उजेर खाननं अयानचे व्हिडिओ व्हायरल केले। उजेर खाननं व्हायरल केलेल्या व्हिडिओतून धक्कादायक प्रकार उघड झाले। अयान अहमद आणि उजेर खानच्या वादातून या घटनेचा पर्दाफाश झाला। दरम्यान मुली पटवण्याची स्पर्धा आणि पर्दाफाश या संदर्भात परतवाड्यामधील लैंगिक शोषण हे प्रकरण आणि व्हायरल व्हिडिओचं हे प्रकरण अयान अहमद आणि उजेर खानच्या वादातून पर्दाफाश झालाय। आरोपी अयान अहमद आणि उजेर खान यांच्यामध्ये शर्यत लागली होती। कोण जास्त मुलींना पटवणार याची या दोघांमध्ये शर्यत लागली होती। कोण जास्त मुलींना मोहात पाडणार याची या दोघांमध्ये शर्यत होती। आरोपी अयान मुलींसोबतचे व्हिडिओ उजेर खानला पाठवत होता। पैशाच्या वादातून अयान आणि उजेरमध्ये टोकाचा वाद झाला आणि रागाच्या भरामध्ये उजेरनं अयानचा काटा काढण्याचा प्लॅन केला। रागातून उजेर खाननं अयानचे व्हिडिओ व्हायरल केले। उजेर खाननं व्हायरल केलेल्या व्हिडिओतून या धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला। अयान अहमद आणि उजेर खानच्या वादातून घटनेचा पर्दाफाश झाला। परतवाडा अत्याचार आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणामध्ये हिंदू मुलींवर अत्याचार झालेत। विरोधकांना ते दिसत नाही का असा सवाल तर नवनीत राणा यांनी संताप व्यक्त करत विचारलाय। यावर आता प्यारे खान यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। पाहूया। आमची पोरी बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओ मध्ये नाही आहे। एकही महिला त्यांची नाही आहे। महिला कोणाची आहे? आमच्या। लव जिहाद हे करतात, हे त्यांना जबरन कमला वाचायला लावतात, हेच त्यांना नमाज करायला लावतात, हेच त्यांना बुरका घालायला लावते। आमचे मुली आहे त्यांना, त्यांचे मुली एकही त्याच्यामध्ये दिसणार नाही। आप अमरावती में बैठी थी, जब मुझे पता चल रहा है नागपुर में बैठकर कि वहाँ किसी भी हिंदू लड़की का समावेश नहीं है, तो आप ये कैसे कह सकती है कि सारी की सारी 180 लड़कियां हिंदुओं पे अत्याचार हुआ और एक भी उसमें बुरके वाली लड़की नहीं थी? तो ये आपको शोभा नहीं देता? क्योंकि आप भी खुद एक महिला है। झूठ फैलाना बंद करें और आपका असली चेहरा हिंदू समाज के सामने आ गया कि आप झूठ फैलाकर कैसे हिंदुओं को बरगला कर आप दंगा कराने की कोशिश करती है। आपको अगर दंगा कराने का इतना ही शौक है तो आप अपने परिवार के लोगों को आगे लेके जाइए। प्यारे खान जेव्हा लव जिहाद होते महाराष्ट्रामध्ये, तेव्हा प्यारे खान कुठे जाते? जेव्हा आमची मुलींना लग्नाचे आमिष देऊन फसवण्यात येते, त्यांना प्रेग्नेंट करतात आणि तलाक करून सोडून देतात, तेव्हा प्यारे खान कुठे जाते? एक माणूस 4-4 पोरींना हिंदूचे फसवतात, तेव्हा प्यारे खान कुठे जाते? दरम्यान अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणीचं लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट समोर आलाय। मुख्य आरोपी अयान अहमदने बॉस नावाचा उल्लेख असलेला एक टी-शर्ट घालून पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भर रस्त्यामध्ये फटाके फोडून वाढदिवस साजरा केला। वाढदिवसाचा केक कापला होता। विशेष म्हणजे मुख्य आरोपी अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीसही तिथे उपस्थित होते। हे पोलीस कर्मचारी API सलीम शेख, पोलीस कॉन्स्टेबल मयूर गुरव, शुभम वर्मा असल्याचं निष्पन्न झालंय। एकीकडे परतवाडा प्रकरणामध्ये सुरुवातीला पोलिसांनी हयगय केल्याचा आरोप झाला असतानाच दुसरीकडे चक्क पोलिसांनी मुख्य आरोपीला केक भरवल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। आरोपी अयानने भर रस्त्यामध्ये केक कापला, त्या दिवशी पोलिसांनी त्याला का थांबवलं नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। आता भर रस्त्यामध्ये अयानला केक भरवणाऱ्या पोलिसांवर कारवाई होणार का याकडे लक्ष लागलंय। आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांची अधिक चौकशीनंतर या तीनही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान या व्हिडिओवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भाष्य केलंय। पोलीस विभाग आणि मुख्यमंत्री या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत।
तसेच अंतिम माहितीबाबत पोलीस भाष्य करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. जुन्या काळातलं काय असेल ते असेल, व्हिडिओ आता काढतात, पण आत्ता मात्र पोलिसांची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे आहे. मी स्वतः या प्रकरणाचा पूर्ण मॉनिटर करतो आहे, चेक करतो, म्हणजे पोलिसांचंच कारवाई चालू आहे. पण आम्ही रोज त्याच्या तपासाचा काय झाला आहे, कुठपर्यंत आला आहे, मुख्यमंत्री याच्यावर लक्ष देऊन आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये एक सांगतो की मोबाईल जे सापडले गेले आहेत, जे काय आमच्याकडे पुरावे आहेत, अंतिम मात्र वेगळंच आहे. ते आपण नंतर या ठिकाणी पोलीस तुम्हाला खुलासा करतील. पोलीसच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतील काय काय या प्रकरणात आहे.